मिराज शहरात वाढत्या अपघातांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या सक्त सूचनानंतर मिराज वाहतूक नियंत्रण शाखेनं बेशिस्त वाहनधारकांविरोधात व्यापक मोहीम राबवली। बापूजी साळुंखे महाविद्यालय परिसरात राबवलेल्या या धडक कारवाई तब्बल 86 जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे आणि पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सुनील राऊत, अंमलदार सतीश कोळी, दत्ता जाधव, महावीर पाटील आणि संदीप शिंदे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। यामध्ये ट्रिपल सीट प्रकरणी 14, नंबर प्लेट नियमभंगाबद्दल 9, मोबाईलवर बोलत वाहन चालवण्याप्रकरणी 3, धोकादायक माल वाहतुकीसाठी 3, डार्क ग्लास बाबत 2, सीट बेल्ट न वापरल्यानं 2, तर विनापरवाना व अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवल्याप्रकरणी 8 केसेस दाखल करण्यात आल्या। याशिवाय इतर वाहतूक नियमभंगाच्या 46 केसेस करण्यात आल्या। सांगली जिल्हा पोलीस दल आणि मिराज वाहतूक नियंत्रण शाखेनं पालकांना विनंती केली आहे, अल्पवयीन मुलांच्या हाती वाहनं सोपवू नका। वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय वैध परवाना असल्याशिवाय वाहन चालवू देऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढती आहे, त्यासोबत अपघातही वाढत आहेत। नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचं तंतोतंत पालन करावे। वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी मिराज वाहतूक शाखेची ही कारवाई महत्त्वाची पावलं उचलणारी ठरते। प्रशासनाच्या या इशाऱ्यानंतर तरी वाहनधारक नियमांचे पालन करतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे वाढते अपघात आहेत त्या अनुषंगाने एक स्पेशल ड्राईव्ह बापूजी साळुंखे महाविद्यालय या ठिकाणी घेण्यात आला होता। त्या ठिकाणी आज रोजी एकूण 86 केसेस केलेल्या असून त्यामध्ये अल्पवयीन चालक यांच्या विरोधात 8 केसेस करण्यात आलेले आहेत। म्हणजे त्यांना तो दंड आकारण्यात आलेला आहे। तसेच इतर ट्रिपल सीट, मोबाईल टॉकिंग अशा केसेस करण्यात आलेल्या आहेत। माझी सर्व पालकांना विनंती आहे, तसेच आमच्या सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे एक विनंती आहे की आपल्या पाल्याला गाडी देताना हे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या हातामध्ये गाडी परवाना काढून देण्यात यावी। त्यामुळे आपल्या पाल्याचा तसेच इतर रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा कोणतीही हानी होणार नाही। तरी सर्व पालकांना माझी विनंती आहे की सर्वांनी आपल्या पाल्याला गाडी देताना वाहतुकीच्या नियमाबाबत सांगूनच गाडी देण्यात यावी।